आपले लाड़के नितिन गडकरी साहब म्हणतात कि हम रास्ते बनाने को स्पेस टेक्नोलॉजी ला रहे हैं। दुबई के शेख लोग हमसे टिप लेते हैं रास्ते बनाने की। अब गडकरी साहब बोल रहे हैं मतलब यार, तेरे रुतबे को छूले वो सीढ़ी अब तक ना बनी। पण ऐसी कौन सी आपण टेक्नोलॉजी ला रहे हैं जहां पर परभणी में एक रास्ता का बांधकाम 199 कोटी से चल इच रहा है। 199 कोटी उसको मंजूर हुए, लेकिन वो बांधकाम अभी भी 3 से 4 साल से कंप्लीट नहीं हुआ। प्लस जो बांधकाम हुआ उसमें ऐसे भेगा भी पड़ गया। हे अशा भेगा पडल्या त्या रस्त्यावर माया काही घेणं देणं नाही परभणी पासून। पण ज्या हक्काने आपण जय शिवराय जय महाराष्ट्र म्हणतो, तर जे महाराष्ट्राची समस्या आहे त्या फक्त विदर्भाची अमरावती नाही, तर पुख्या महाराष्ट्राची समस्या आहे। माझी बोली थोडी इग्नोर करा तुम्ही, मी विदर्भाचा वराडी माणूस आहे, पण याचा विचार करा। परभणी ते जिंतूर रस्ता 200 कोटीनं मंजूर होते, तरी त्या रस्त्याची परिस्थिती अशी आहे। हे पैसे जातात कुठं? परभणीचा इतिहास खूप रिच आहे, पण तिथले राजनीतिक व्यक्ती आणि ठेकेदार नीच आहेत। और जनता तो नपुंसक है, इनको सवाल पूछना नहीं आता। मैं यहाँ पर 14-14 घंटे खुर्ची पे या माइक में चिल्ला भी लूं ना, आंखें भी खोलूं कि देखो रे देखो बुरी गत को देखो क्या हो रहा, नहीं सब चंगासी। लिटरली जे गाडी 1 महिन्यातून सर्व्हिसिंग करतो, मग 6 महिने तिला सर्व्हिसिंग नाही करायला लागत। परभणी ते जिंतूर रस्त्याची अशी हालत आहे, ती जे रेग्युलर ट्रॅव्हल करते त्या रस्त्याने त्यांना वारंवार त्या गाडीला सर्व्हिसिंग द्यावं लागते, कारण ते गाडी डॅमेजेस तेवढी होते। जे कनेक्टिव्हिटी गावापासून शहरापर्यंत व्हायची राहते, ते कनेक्टिव्हिटी डिस्कनेक्ट होऊन जाते। डिस्कनेक्टिव्हिटी आ रहा है क्योंकि स्पेस टेक्नोलॉजी है, बड़ा काम है। तुम्हाला काय वाटते की हे पैसे कोणाच्या खिशात जातात? रस्ते एवढं डांबरीकरण करून तरी त्याला भेगा पडतात। ये पैसे का होता क्या? ये रस्ते ऐसे क्यों? स्पेस टेक्नोलॉजी में गड़बड़ है या ये ठेकेदार एक कुछ नेक्स्ट लेवल का प्लॅन काहीतरी असेल ना? तुम्ही सांगा कमेंट मध्ये। मेक शुअर टू फॉलो देव फ्रॉम अमरावती। मला मदत करू शकता तुम्ही फेसबुक इंस्टाग्रामला फॉलो करून विदर्भाचा नाही तर महाराष्ट्राचा इम्पॅक्टफुल कॉन्टेंट क्रिएटर बनायला। जय हिंद जय